पाहताय ऐकताय शिवकृपा तरुण मित्रमंडळ आयोजित तामाणे चषक आणि यातील हा दुसरा सामना आपल्या समोर रंगतोय. एका बाजूला टीम आहे खांबेश्वरवाडी विपक्ष, त्यांच्या विरोधामध्ये खेळेल टीम घागरकोंड. सामन्याला होते सुरुवात. बॅट्समन अभिजित आणि विशाल आणि अभिजित हे दोन्ही सलामीवर मैदानाच्या आतमध्ये. माफ करा, बॉलर नेम विशाल. आपलं वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक पंचांच्या डाव्या बाजूनं. प्रतीक पहिला चेंडू हुक करायचा होता, तोच झाला नाही. सरळ चेंडू यष्टीरक्षकांच्या हातामध्ये विसावला गेला आणि पहिल्या चेंडूचं येथे निर्वात वर्चस्व पाहायला मिळालं आपल्याला. पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्ले षटकामध्ये पहिला चेंडू हा निर्धाव पद्धतीने हाताळला गेला तो विशालांच्या माध्यमातून. तदनंतरचा दुसरा चेंडू फेकण्याच्या तयारीत विशाल. आडव्या बॅटने खेळायचं होतं, तोच झाला नाहीये. सरळ चेंडू पुन्हा एकदा यष्टीरक्षकांच्या हातामध्ये. तिने यष्ट्या दाखवल्या होत्या विशाल यांना, परंतु चेंडू एसटीच्या वरून अगदी सरळपणे यष्टीरक्षक यांच्या हातामध्ये विसावला गेला. तदनंतर पुढचा चेंडू काय गोलंदाजी पाहायला मिळते का शंगनायकाने आपला विश्वास संपादन केला. पुन्हा एकदा विशाल त्या दाटण्याचा चेंडू, परंतु घडतंय काय, स्पिन लेगच्या दिशेने चेंडू होतोय फरार आणि येतोय दणदणीत षटकार. डीजे ठोक. चेंडू मैदानाच्या आतमध्ये आलेले आणि ते षटकारानं सुरुवात केली आपल्या संघाची. प्रत्येकाने दोन चेंडूमध्ये थांबवलं होतं. तदनंतर मोठा प्रहार पाहायला मिळाला आपल्याला. तदनंतर पुढचा चेंडू पुन्हा एकदा मोठा प्रहार करायचा होता. पंचांच्या डोक्यावरून चेंडू सीमारेच्या दिशेने येतोय. तिथे डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू झेपावेल. तद्वार मात्र 2 धावा अर्जित कंप्लीट सुद्धा येथे केलेले आहेत त्या प्रतीक आणि अभिजित यांच्या माध्यमातून. धावसंख्येत पुन्हा एकदा होतोय बदल. धावसंख्या जाऊन पोहोचते 8 या अंकावर. बिनबाद 8 अशी धावसंख्या जाधववाडी संघाची. एक मातब्बर दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. एका बाजूने आहे घागरकोंड तर दुसऱ्या बाजूने आहे. पुन्हा एकदा मोठा प्रहार मिडॉनच्या दिशेवरून तिथे शेतसड्डी मध्ये येतोय. काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला. मिडॉनच्या क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण केलं. पंच पंच आमच्याकडे वळतील आणि पंचाने ते तिसऱ्या पंचासाठी ऑफर केलेली आहे. पंच नाहीये, पण पंचांचा इशारा अंतिम राहील. पंच पंचांचा इशारा अंतिम मानला जाईल. दोन्ही संघनायकाची नोंद घ्यायची. पंचांचा इशारा अंतिम मानला जाईल. पंच पंच आमच्याकडे वळतील. जयराम निकम, मनोज तलेकर. पंच जयराम निकम आणि हा नोचा इशारा पंचांचा फिट असेल. पंचांचा इशारा अंतिम राहील. दोन्ही संघनायकांनी नोंद घ्यायची. पंचांचा इशारा अंतिम राहील. दोन्ही संघनायकांची नोंद घ्यायची. प्रत्येक खेळाडूची नोंद घ्यायची.
पंचांचा इशारा अंतिम राहील. पुढील चेंडू विशाल यांचा. हा ट्रॅकर चेंडू इथे पुढे केला. तेहतीस मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे, परंतु त्याला भेदत चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. येईल चौकार. जसा क्रिकेट गाजत आहे तसेच छकडा बैलगाडा शर्यत. 1 to गो. पहिल्या षटकातील एक चेंडू शेष असेल. तो शेवटचा चेंडू टाकण्यासाठी तयार. विशाल सामना करतोय प्रतीक. पुन्हा एकदा पंचांचा नोचा इशारा. ही एक अवांतर धाव. काही ना काय होई नका पण चुकी होते ते विशालांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा नोचा इशारा पंचांचा. अजून पर्यंत ताल सूर गवसला नाहीये आणि या षटकामध्ये खरोखर चांगला खरपूस समाचार घेतला तो प्रत्येक यांनी. धावसंख्या होते भर. धावसंख्या जाऊन पोहोचते 16 या अंकावर. पुढील चेंडू पुन्हा एकदा हा ट्रॅक स्क्वेअर लेगला चेंडू फेकला गेला. ते क्षेत्ररक्षक आहे त्याच्याकडून ते चुकी थोडासा फंबळ झालाय. तद्वर 2 धावा येथे अर्जित सुद्धा झालेली आहेत. 2 धाब्यानुसार धावसंख्येत पुन्हा एकदा बदल होतोय आणि हे षटक संपलेले आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर खांबेश्वरवाडी संघाची धावसंख्या होते बिनबाद 18. काय धावसंख्या उभारली. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला ते प्रतीक यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा स्ट्राईकवर येतोय अभिजित जाधव. अजून माझी फलंदाजी बाकी आहे हे दाखवून देतोय अभिजित जाधव बॅनरच्या आतमध्ये. तर घागरकोंड संघाकडून कोणत्या गोलंदाजाला आमंत्रण केलं जाते बॉलरला पाहूया. कर्णधार कोणत्या गोलंदाजाला आमंत्रण करतोय, कोणत्या गोलंदाजावर कोणत्या बॉलरवर आपला विश्वास संपादन करेल. पहिला विश्वास संपादन केला होता विशाल याच्यावर. तदनंतर मात्र विशालने 2 चेंडू एकदम मस्तपैकी हाताळले. तदनंतर मात्र चांगला प्रहार पाहायला मिळाला तो प्रत्येकाच्या माध्यमातून. नवीन गोलंदाज प्रदीप मैदानाच्या आतमध्ये सामना केला. अभिजित स्ट्राईक एंड अजून आपलं खातंही खोलले नाही आहे अभिजित यांनी. तो चांगली फलंदाजी करेल का या मैदानाच्या आतमध्ये. मैदान मोठं आहे आणि सुसज्ज असं मैदान आपण पाहताय. सत्यनारायण क्रीडा स्पोर्ट कोपरेगाव विरार यामध्ये चाललेला हा थरार कापडे विभाग क्रिकेट असोसिएशन अंतर्गत चाललेली ही स्पर्धा. इथे चुकी होते एसटी यांच्याकडून आणि पंच आमच्याकडे वळतील. पंच जयराम निकम यांनी केला आहे अवांतर धावेचा इशारा. एकूण 1+1 अशा 2 धावा इथे कंप्लीट सुद्धा झालेले आहे. धावसंख्या होते बदल. धावसंख्या जाऊन पोहोचते 20 या अंकावर. काय धावसंख्या उभारलेली आहे ती न्यू हनुमान खांबेश्वरवाडी संघाने. जय हनुमान खांबेश्वरवाडी या संघाने धावसंख्या होते 20. पुढचा चेंडू प्रत्येकाला. चेंडूची उंची जास्त आहे, लांबी कमी, क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि काय झेल टिपला असा पहिला गडी गारत. पहिला गडी बाद. प्रत्येक तो कृपया आपण प्रत्येकांची खिले आवडली असेल तर टाळ्या वाजवायला काय हरकत आहे का. फलंदाज रवी मैदानाच्या आतमध्ये येतोय. रवी मागे जे षटक झालं भैरवनाथ चषक त्यामध्ये रवी यांची फलंदाजी गोलंदाजी पाहिली होती. एक चांगला एक उमदा खेळाडू आहे जे हनुमान खांबेश्वरवाडी संघाचा. पुढील चेंडू प्रदीप यांचा ऑफ साईडला चेंडू डिपमध्ये क्षेत्ररक्षक डिपमधून क्षेत्ररक्षक येतोय. कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडू फेकला हाताळला गेला. तदनंतर मात्र येथे फक्त आणि फक्त एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय ते अभिजित आणि रवी यांना. एका धावेने धावसंख्या पुढे सरकेल जाऊन पोहोचते 21 या अंकावर. 1-21 अशी धावसंख्या जे हनुमान खांबेश्वरवाडी संघाची. खांबेश्वर विरुद्ध घागरगोंड यांच्यामध्ये चाललेला हा महत्वपूर्ण सामना. मोठा फटका शिक्षक क्षेत्ररक्षक तैनात. घडतंय काय. अशी चुकी होणे नाही. ही चुकी किती धावा देऊन जाईल. फक्त आणि फक्त 1 धाव.
एका मोठ्या फलंदाजी तुम्ही चुकी करताय. एक मोठा फलंदाज अभिजित याचा झेल सोडलेला आहे आणि आपल्याला जर अभिजित यांची खेळी जर माहीत पडली असेल मागच्या सामन्यामध्ये, अभिजित एक धुवाधार फलंदाज आहे. त्याच्यावर दारो मादार असते या संघाची, त्याचा तुम्ही झेल सोडला. आपण जर अभिजित आता झेल सोडताय तर आपल्याला त्याचा वार सोसावा लागेल. पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार प्रदीप. ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर चेंडू फेकला गेला. पंच आमच्याकडे बोलतील जयराम निकम. एक आव्हान धावेने दंडित करतील प्रदीप यांना. धावसंख्येत पुन्हा एकदा बदल होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 23 अंकावर. 1-23 अशी धावसंख्या. जय हनुमान. पुन्हा एकदा मोठा फटका कव्हरच्या रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे तेथे घडतंय काय आणि येथे झेल ड्रॉप झालेला आहे. एक सिंगल कंप्लीट केले. पुन्हा एकदा धावसंख्या जाऊन पोहोचते 24 अंकावर. 1-24. आपण पाहताय कापडे विभाग क्रिकेट असोसिएशन अंतर्गत चाललेली ही थरार आणि आजच्या दिवसाचा हा दुसरा सामना आपल्या समोर रंगतोय. आपल्याकडे चेंडू स्क्वेअर तटक्याला ते क्षेत्ररक्षक आहे. काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला स्क्वेअर लेग मध्ये आणि षटक संपलेले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 2 ओव्हर समाप्त झालेत आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर जे हनुमान खांबेश्वरवाडी संघाची धावसंख्या होती 1-25. 1-25 अशी धावसंख्या. एक मिनिट पंच. वन टू गो. जरा आमच्याकडे वळता का. वाईड नंतर विकेट नंतर 1 नंतर 1 नंतर वाईड नंतर 1 नंतर 1. 1 बॉल शेष आहे. थोडे मित्रांनो घाई करायचे. मित्रांनो थोडी घाई करायचे. उन्हाच्या आतमध्ये आपण कमीत कमी 1 वाजता पहिला हाफ संपला पाहिजे. अध्यक्ष आपले पुण्यावरून ही मॅच पाहत आहेत. शक्यतो फास्ट केला. दुपारी 1 तासामध्ये जरा खेळाडूंना विश्रांती द्या असं सांगण्यात आलेलं आहे. कृपया थोडं फास्ट केल्याचं पहिला हाफ. मोठा प्रहार पाहायला मिळाला. मिड विकेटच्या डोक्यावरून धाडलंय. स्टँड अँड डिलिव्हर. स्टँड अँड डिस्पॅच. पंच आमच्याकडे बोलतील जयराम निकम. येतो या घणाघाती षटकार. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण. कृष्णा वैयक्तिक पहिलं षटक व सांघिक तिसरं षटक फेकण्यासाठी येतोय. धावसंख्येचा उच्चांक पाहिला तर धावसंख्या जाऊन पोहोचते आहे 31 अंकावर. एका गाडीच्या मोबदल्यात पहिला चेंडू फुलटॉस चेंडू फेकून दिलंय मैदानाच्या बाहेर आणि पंच आमच्याकडे होतील. धावा मिळतील 6. धन्यवाद डीजे. पुढचा चेंडू. मी पहिलं सांगितलं होतं की अभिजा तुम्ही झेल सोडू शकत नाहीये. तुम्हाला त्याचे वार सोसावे लागतील. एक मोठ्या फळीचा खेळाडू आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा त्या धाटण्याचा चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. स्टँड अँड डिलिव्हर. काय फटका घेतलाय डीजे ठोक.
धन्यवाद डीजे. श्री गणेश डेकोरेटर डीजेच्या माध्यमातून पाहताय. हा डीजेचा एक बहारदार आवाज आपल्या समोर रंगतोय. कृष्णा पुढचा चेंडू हाताळण्यासाठी तयार. सामना करतोय अब्बे. अब्बे नाही तो कभी नाही. आणि ते क्षेत्र थोडासा क्षेत्र फंबळतोय. घडतंय काय तर एक धाव मात्र येते सुखरूपरित्या पूर्ण केलेले आपण पाहत आहे. आणि एका धावेने पुन्हा एकदा धावसंख्या पुढे सरकेल. जाऊन पोहोचते 44 रन ऑन स्कोर बोर्ड. लॉस 1 विकेट. ऑफसाईडला टटकेला चेंडू स्क्वेअरला चेंडू आहे. तेथे क्षेत्ररक्षक तैनात आहे 30 सर्कलच्या आतमध्ये. तेथे चेंडूवर झेपावेल तद्वर एक धाव सुखरूपरित्या पूर्ण. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते 45 या अंकावर. काय सामना रंगतोय आपल्या समोर. पुढचा चेंडू कृष्णा. फुलटॉस चेंडू मिड विकेटच्या डोक्यावरून पुन्हा एकदा बहारदार दैदिप्यमान षटकार डीजे. मी पहिल्या सांगितलं आता मात्र कृष्णा यांच्यावर चांगले प्रार पाठोपाठ असे एकावर एक असे षटकार बसत आहेत. आता मात्र त्या खेळाडूला वाटत नक्कीच आहे खेळाडूचा आपण झेल टिपला असता तर एवढा. पुन्हा त्या धाटणीचा चेंडू आता मात्र स्पिलेकच्या डोक्यावरून खूपच लांब डीजे तू ठोक. काय खेळतोय मैदानाच्या आतमध्ये अभिजित दाखवून देतोय मै हो ना. मात्र प्रत्येक गोळे यांनी चांगली फलंदाजी केली होती. त्यानंतर मात्र त्याच आकांताने जीवाच्या आकांताने प्रयत्न करतोय अभिजित. आणि धावसंख्या जाऊन पोहोचते तिसऱ्या षटकामध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचते 57 या आकड्यावर. 57 धावा. शेवटचं षटक घेऊन मार्गस्थ होतोय नवनाथ. वैयक्तिक पहिलं व संघाचं शेवटचं षटक घेऊन धावतोय. स्लॉकवर हाणामार षटक म्हणावं लागेल याला. परंतु गरम पाण्याचा होर म्हणतात याला. आणि गरम पाणी में कोण आहे का. आणि हा मात्र झेल टिपला आणि रवी यांची खेळी संपुष्टात. पहिला गडी दुसरा गडी बाद 2 बाद 57 डीजे. मैदानाच्या आतमध्ये काय धावसंख्येचा उच्चांक गाठलेला आहे. जय हनुमान खांबेश्वरी संघाने. आपण पाहताय ऐकताय कापडे विभाग क्रिकेट असोसिएशन अंतर्गत चाललेली ही रंगतदार स्पर्धा. गुढीपाडव्याच्या असतील सर्वांना जे GTC या वाहिनीवरून घर बसल्या जे मॅच पाहत आहात ही स्पर्धा पाहत आहेत त्यांना गुढीपाडव्याच्या असतील हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद मित्रांनो. हे हिंदू वर्ष आपल्याला सुख समृद्धीची जावो. पुढील चेंडू टाकण्यासाठी तयार नवनाथ. हेमंत यांचा आडवा पट्ट्याने प्रार्थना मिड विकेट क्षेत्ररक्षक आहे. चेंडूवर झेपावेल तद्वर येथे फक्त एक धाव येथे अर्जित केली आहे. स्ट्राईक एंडवर पाठवले पुन्हा एकदा ज्याचा आपण थैमान पाहताय मैदानाच्या आतमध्ये. अभि जाधव यांचं त्यांच्या वैयक्तिक 7 बॉल 27 धावा. काय धावसंख्या उभारलेली आहे ती अभिजित जाधव यांनी. शेवटच्या षटक प्रगतीपथावर आपण पाहताय ऐकताय कापडे विभाग क्रिकेट असोसिएशन अंतर्गत चाललेली भव्य दव्य स्पर्धा. देदीप्यमान आयोजन तामानेचे शिवकृपा तरुण मित्रमंडळ तामाणे. आडव्या पट्ट्याने खेळायचं होतं. लॉंग स्टॉप रिझर्व चेंडू जातोय. चेंडूने ओलांडली सीमारेषा. धावा मिळतील 4-4-4. येतो ह्या चौकार. धन्यवाद डीजे. काय डीजेच्या माध्यमातून आपण गाणे ऐकतोय. खुश असेल मात्र प्रेक्षक राजे येतील आणि खेळाडूही खुश असतील. आडव्या बॅटला
फुल अँड सक्सेसफुल अभि जाधवांच्या बॅटमधून पुन्हा एकदा षटकार. काय बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये अभिजित जाधव यांच्या माध्यमातून. सुरुवात मात्र चांगली करून दिली होती प्रत्येक गोळ्यांनी. तदनंतर मात्र अभिजित जाधवांचा जाळवा पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आडव्या पट्ट्यानं चेंडू मिडविकेटच्या डोक्यावरून चेंडू पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर. धावेमधील 6. मात्र खरोखर अभिजित जाधव यांचं कौतुक कौतुक करण्यासारखं आहे. अगदी संघाला पुरेपूर म्हणजे उच्चांक 74 74 धावा आतापर्यंत धाव फलकावर विराजमान झालेले ते म्हणजे जे हनुमान खांबेश्वरी संघाच्या खात्यामध्ये 2 गड्यांच्या मोबदल्यात 74 धावा धाव फलकावर चांगला धाव्यांचा उच्चांक पाहायला मिळतोय. तदनंतर पुन्हा एकदा नवनाथ म्हणजे असा कॅन्सल. पंचांचा निर्णय अंतिम. पुढचा चेंडू नवनाथ यांचा सामना करतोय अभिजित जाधव. पुन्हा एकदा त्या दाटीचा चेंडू. पंच आमच्याकडे वळतील का? हो का नाही. आणि चेंडू होते सीमारेषा पार. बिंदास लावा आता बक्षीस किंग येतोय नाही का. तसंच काही सामान असेल. हा खांबेश्वरी गाव जे लोक घर बसल्या मॅच पाहत असतील. आमचा किंग मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. नाव आहे अभिजित जाधव. काय डीजे सुद्धा गाणं लावलंय. धन्यवाद डीजे आपलं कौतुक असेल. पुढचा चेंडू घेऊन येतोय नवनाथ सामना करतोय अभिजित जाधव. एक किंग ऑफ साईडचा चेंडू तट केलाय. क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याच्या अवाक्याच्या बाहेर चेंडू पुन्हा एकदा ओलांडली सीमारेषा. येतोय षटकार. धावा झाल्यात 78 2 गड्याच्या मोबदल्यात. जिंकण्यासाठी आपल्याला 24 चेंडू मध्ये 79 धावा पाहिजे. त्वरित आपण क्षेत्ररक्षण साधावून घ्यायचे. खांबेश्वरी संघाने तसे न्यू बॅटर घागरकोंड संघाने आपले न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये त्वरित पाठवायचे. फक्त आपल्याला 5 मिनिटाचा अवधी दिला जाईल. आता इथे नाणेफेक करण्यासाठी मी पाचारण करतोय दोन्ही संघनायक. नंतर होणारा सामना पेडेवाडी विपक्ष यामधील विजयी संघ. पेडेवाडी संघाने कोठेही जाऊ नका कृपया. आपल्या एक कळकळीची विनंती असेल आपण कोठेही जाऊ नका. यानंतर होणारा सामना पेडेवाडी विपक्ष यामधील विजयी संघ. आपण पाहताय ऐकताय शिवकृपा तरुण मित्र मंडळ तामाणे आयोजित सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा व शैक्षणिक तामाणे चषक 2025. प्रथम पारितोषिक येते 25,000 रुपये. सौजन्य माननीय भरतशेठ गोगावले साहेब महाराष्ट्र राज्य कॅबिनेट मंत्री रोजगार हमी फलोत्पादन खारभूमी. प्रथम चषक खरोशे परिवार तामाणे. तसंच दुसरं पारितोषिक आहे 15,000 रुपये. सौजन्य ओमराज बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. द्वितीय चषक सावित्रीबाई कोंडराम कोंडरे कोंडराम गोविंद कोंडरे यांच्या स्मरणार्थ. तिसरं पारितोषिक आहे आरव हेमंत घोलप ऋत्विक संदेश निकम यांच्या सौजन्याने. तृतीय चषक आहे हेमंत केरू कोंडरे यांच्या स्मरणार्थ. सन्मान चिन्ह आपल्याला सहभाग चिन्ह मंथन कंट्रक्शन तामाणे यांच्या माध्यमातून आलेत. सन्मान चिन्ह मंगेश कृष्णा कोंडरे यांच्या माध्यमातून. चेंडू व्यवस्था संदीप कोंडराम मेडेकर यांच्या सौजन्याने.
जेवण व्यवस्था सुभाजी बेहेरा यांच्या सौजन्याने, मंडप व्यवस्था संदीप घोलप यांच्या सौजन्याने, सामनावीर व टीचर मंगेश केशव तळेकर, सामनावीर चषक सौजन्य सचिन शांताराम शेलार, या सर्व मालिकावीर 1500 रुपये राजेश अनंत शेलार, चषक KKC ब्रदर्स चिपळूण, उत्कृष्ट फलंदाज 700 रुपये अक्षय सुनील कोंडरे यांच्या माध्यमातून सर्व देणगीदारांचा असेल हार्दिक हार्दिक स्वागत. स्वयं सचिन ढेबे यांच्या माध्यमातून उत्कृष्ट गोलंदाज हे बक्षीस आलेले आहे. सर्व मान्यवरांचं आणि बक्षीस दानशूर दात्यांचं या मंडळातर्फे असेल हार्दिक हार्दिक स्वागत. चला घागरकोंड संघ आपले दोन्ही न्यू बॅटर पॉकेट साईज पॉवर हाऊस मैदानाच्या आतमे घालवायचे आपण त्वरित पंचांच्या भूमिकेत आपण पाहताय. तोपर्यंत ऐकूया एक सुरमधुर संगीत डीजे. फलंदाज दोन्ही फलंदाज त्वरित मैदानामध्ये या. आमच्या समोर व्यासपीठाच्या समोरून एक ट्रेन जात आहे, तसेच वरून हेलिकॉप्टर काय देदीप्यमान सोला आपल्या पाहायला मिळतोय. प्रसाद आणि कृष्णा हे दोन्ही सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. आपल्याला धावा करायचे आहेत. 24 चेंडूमध्ये 79 धावा. या मैदानामध्ये धावा कमी सुद्धा नाही आहेत आणि जास्त सुद्धा नाही आहेत. मोठा प्रहार पाहायला मिळतोय पहिल्या चेंडू मध्ये आणि चेंडू नेवळाले सीमारेषा. काय फलंदाजी पाहायला मिळते पहिल्या चेंडू मध्ये. चेंडू सीमारेषा पार. हेमंत यांच्या पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार पाहायला मिळाला आपल्याला. चौकाचे श्री गणेश होतोय तो घागरकोंड संघाचा. ऑफ स्टंपचा खूपच भारी चेंडू होता. पंचांची दाद मागितली होती परंतु पंच अतिदक्षतेने काम पार पाडत आहेत. एका बाजूला आहेत जयराम निकम कापडे खुर्द, तर दुसऱ्या बाजूला आहेत मनोज तलेकर नेवे. हे दोन्ही पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतील. आज सकाळपासून बिचारे उन्हाच्या तडाखा खात आहेत आणि हे प्रेम पाहायला मिळेल ते राजेश कोंडरे दिनेश शेलार यांचं. पुन्हा एकदा त्या धाटीचा चेंडू. बार बार नाही भाई, एक बारी सहन के जाएगा. पुन्हा पंच आमच्याकडे वळतील. मिळेल वाईटचा इशारा. एक अवांतर धाव. धावसंख्येत होतोय बदल. धावसंख्या होते 5 अंकावर. आपण पाहताय ऐकताय तामाने चषक 2025 न्यू हनुमान जय हनुमान खांबेश्वरवाडी विपक्ष घागरकोंड मध्ये चाललेला. रिव्हर्स अटॅक करायचा होता तो झाला नाही आहे. एक निर्धाव चेंडू जे होते सांगता तुम्हाला एक एक डॉट बॉल मैदान सोडावं लागणार आहे आणि एक एक मोठा फटका तुम्हाला आतमध्ये घेऊन येणार आहे. त्या धाटणीची तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल, त्या धाटणी तुम्हाला फलंदाजी करावी लागेल. जिंकणार कोण हा सामना कोण खेळेल पेडेवाडी संघाबरोबर. आणि ऑफ साईडला तटकेला चेंडू होते ते क्षेत्ररक्षक आहेत तैनात आणि एक धाव कंप्लीट इथे होते. कृष्णा आणि प्रसाद हे सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय घागरकोंड संघाचे. घागरकोंड विपक्ष जय हनुमान खांबेश्वरवाडी यांच्यामध्ये चाललेला महत्वपूर्ण सामना. पुढचा चेंडू पहिलं षटक प्रगतीपथावर हेमंत यांच्या माध्यमातून.
काय गोलंदाजी पाहायला मिळते. चांगला चेंडू होता, स्वतःच्या फळोद्रामध्ये चेंडू अडवला गेला. चांगले फील्ड पाहायला मिळेल, चांगलं रोखून धरलेलं आहे. आणि प्रति षटकामध्ये मात्र तुम्हाला मोठी मोठी खेळी करावी लागणार आहे. किमान किमान 20 धावा तुम्हाला एका षटकामध्ये तुम्हाला 20 धावा कराव्याच लागणार, तरच आपण विजयाच्या दिशेकडे जाल. कारण कारण का खांबेशवाडी संघामध्ये उत्कृष्ट असे गोलंदाज आहेत आणि त्याच्यावर मोठे मोठे तुम्हाला प्रहार करावे लागतील. आपली चुकी झाली आणि त्या चुकीचा मोबदला 19 धावा देऊन गेला आपल्यासाठी. पुन्हा एकदा काय चेंडू पाहायला मिळतोय. चेंडू अंगावर आदळला गेला. तदनंतर आणि षटक संपले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर केवळ केवळ धावा संख्या होती 6. अगदी बॅकफुटवर फेकलेले ते म्हणजे घागरकोट संघाला फक्त धावा 6. म्हणजे घडतंय काय रन रेटचा अवांक वाढला आपला. 18 चेंडूमध्ये 73 धाव्यांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. 18 चेंडू 73. प्रति षटकामध्ये तुम्हाला 20 धावा करायच्या होत्या, पण मात्र या षटकामध्ये आपण पाठी राहिलात. त्या म्हणजे किमान किमान 14 धावाने पाठीमागे राहिलात. म्हणजे घडतंय काय, परंतु क्रिकेटचा खेळ आहे. सरडा क्रिकेट आणि राजकारण कधी रंग बदलेल काही सांगू शकत नाहीये. तसा चालेल हा सामना. एका बाजूने घागरकोंड तर त्यांच्या विपक्ष आपण पाहताय जे हनुमान खांबेश्वरवाडी यांच्यामध्ये चाललेला हा महत्त्वपूर्ण सामना आपण पाहताय. सलामीची जोडी अजूनही मैदानामध्ये तग धरून आहे. तुम्हाला मोठे प्रहार करावे लागतील. जर या स्पर्धेमध्ये तुम्हाला टिकून राहायचं असेल तर तुम्हाला नक्कीच मोठे मोठे प्रहार करावे लागतील. आडव्या पट्ट्यानं स्क्वेअरला चेंडू तटवला गेला. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि फक्त एका धाव समाधान मानावं लागते. तर लगेच पुढचा चेंडू हाताळण्यासाठी तयार. पुढचा चेंडू हेमंत यांचा सामना करतोय प्रसाद आणि हे एक अवांतर धाव. पंच मात्र हेमंतना दंडित केलेले. पंच जयराम आमच्याकडे वळतील तर एक धाव. अवांतर धावेनुसार धावसंख्येत बदल होते. धावसंख्या जाऊन पोचते 8 या अंकावर. काय गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला रवींद्र यांची. पहिलेच अगदी जखडून ठेवलं पहिल्या षटकामध्ये हेमंत यांनी. तदनंतर रवी हे सुद्धा त्याच धाटीची गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. फुलटा चेंडू आता मोठा प्रहार त्याच्यावर. स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडूने गाठली सीमारेषा. मिळतील धावा 6-6. डीजे पुन्हा एकदा आडव्या पट्ट्याने खेळायचं होतं. तोच झाला नाहीये. पंचांकडे लाऊड सोड अपील केलेली आहे. 6 धावा आल्या. त्यानंतर मात्र हा निर्धाव चेंडू हाताळला गेला तो रवींद्र यांनी. मात्र तामाणे ग्रामस्थ तसेच जी टीमवर्क आहे तो चांगला आहे. बॉल बॉय चांगले काम करत आहेत. बॉल सीमारेषेच्या बाहेर गेला की त्वरित लगेच तो चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये येत आहे. पुन्हा एकदा आडव्या पट्ट्यानं क्षेत्ररक्षक तेथे आहे. काय झेल टिपला स्क्वेअर लेग रिजन मध्ये आणि येते पहिला गडी बाद. पहिला गडी गारद. पहिला गडी बाद. एक बाद 14. नवीन आला फलंदाज महेश. मगाशी आम्ही भरपूर ऐकलं आणि पाहिलं सुद्धा. आमचे विराट कोहली फॅन नाजिम तिवडेकर लय बोलत होते, पण भाई पहिला वर्ल्ड कप आणला तो धोनी साहेबांनीच आणला. कळलं का. आता किती पण असू द्या. अरे कपिल देव होते राजा तुमचा जन्म नव्हता झाला कारण मी 7वीला होतो. कपिल देवने आला तेव्हा तुमचा जन्म नव्हता आला कारण का मी 7वीला होतो. तुमचा जन्म कुठं असेल आणि तुम्ही धोनीला नाव ठेवताय चुकीचं आहे. पुढचा चेंडू रवींद्र यांचा. मोठा फटका पाहायला मिळतोय. उंची जास्त आहे लांबी कमी आहे. घडतंय काय तू मय जेल कोणा यालाच म्हणतात सासू सुनेची आयटम कोणाची. आणि षटक संपले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येत बदल. धावसंख्या धावून होती आहे 1 बाद 15. या ठिकाणी केशव साहेब गोळे यांचं आगमन झालेले आहे. साहेब आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचे आपला असेल या स्पर्धेदरम्यान. हार्दिक हार्दिक स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम केशव साहेब गोळे.
पुढील चेंडू नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अनिकेत वैयक्तिक पहिलं व सांघिक तिसरं. ओहो काय गोलंदाजी पाहायला मिळते. अथर्व काय अथर्व पुन्हा एकदा कृष्णा स्ट्राईक एंडवर पाहायला मिळतोय. अंगावर मात्र चेंडू आदर गेला. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आणि एक चिक्की सिंगल आपल्याला पाहायला मिळाली येते. आणि 17 धावसंख्या होती. 17 अभि जाधव यांचे चिरंजीव अथर्व मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करताना पाहायला मिळालं. मग पित्याच्या पावलावर पाऊल ठेवून चालतोय हा. आपण पाहतो यष्टांच्या मागे अभिजित जाधव. पुन्हा एकदा त्या धाटीचा चेंडू होता परंतु चेंडू येते मिड विकेटला खेळला. तिथे डिपन क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडूवर झेपावे त्यावर एक धाव मात्र अत्यंत सुखरूपरित्या पूर्ण. आणि एका धाव समाधान मानावं लागते ते कृष्णा आणि महेश यांना. खरोखर अतिशय बॅकफुटवर गेलेला संघ आपल्याला पाहायला मिळतोय घागरकोंड. पुढचा चेंडू अथर्व. अजूनही आपल्याकडे क्षमता आहे मोठे मोठे फटके खेळण्याची. अजूनही तुम्ही मॅच मध्ये येऊ शकता. आता तर नाहीयेच. आता आपण पुरेपूर बॅकफुटला गेलात. स्पेल क्षेत्र आहे. चेंडूवर येईल त्यावर एक धाव अत्यंत चुशीने पूर्ण. धावसंख्येत पुन्हा एकदा होतोय बदल. धावसंख्या जाऊन पोहोचते 19 अंकावर. 19 जगात भारी 19 फेब्रुवारी. पुढचा चेंडू अथर्व यांचा. मित्रांनो तुम्ही जेवढे फास्ट केलाल खरोखर या संघाने मात्र चांगले चेंडू हाताळले गेले. चांगले षटक हाताळले गेलेत. त्वरित षटक हाताळले गेलीत. पुन्हा मोठा प्रहार मिड विकेटच्या डोक्यावर मिळतील धावा. 6 येतोय झणझणीत खणखणीत षटकार डीजे षटक. सामान्याच्या बॉल बॉयला त्वरित लगेच चेंडू आणून देतात. त्यानंतर मला लगेच खेळ सुरू होतो. याला तर म्हणतात टीमवर्क. तांबरणी मात्र तामाणे संघाने आणि तामाणे जे शिवकृपा तरुण मित्रमंडळ आहे त्यांचं कौतुक करावं खूपच कमी आहे. बॉल बॉय चांगले त्यांनी ठेवलेले आहेत. पुढचा चेंडू अथर्व महेश यांच्या बॅटमधून घडतंय काय आणि चेंडू सीमा रेषा बाहेर है की तो षटकार डीजे. धन्यवाद डीजे. नवीन गोलंदाज कोणत्या खेळाला पाचारण करतोय संघनायक पाहूया. 6 चेंडू 48 धावा. आता 2 षटकार आले परंतु काय पीक करपल्यानंतर पाऊस पडला. फायदा नाहीये त्याचा. महेश शिंदे वैयक्तिक पहिलं व सांघिक 4थं षटक. स्लॉकोर हाणामारी षटक. फक्त आणि फक्त तुम्हाला इथे खेळायचे. महेशांचा पुढचा चेंडू पहिला चेंडू सामना करतोय कृष्णा. पुन्हा एकदा तर केलाय चेंडू. 1 बाउन्स चेंडू सीमारेषा पार आणि पंचाचा नोचा इशारा. एक अवांतर धाव. धन्यवाद डीजे. 4+1 अशा 5 धावा. धावसंख्येत पुन्हा एकदा बदल होते. धावसंख्या जाऊन पोहोचते 36 अंकावर. 36 अंकावर जाऊन धावसंख्या पोहोचते. असे पहिल्या षटकापासून आपली फलंदाजी असते तरी जे हनुमान खांबेश्वरवाडी संघाला नमवलं असत परंतु घडतंय काय मग. तदनंतरचा पुढील चेंडू हा आणि यष्टा उद्वष्ट कृष्णाच्या सलामीला आलेला फलंदाज डीजे. फ्रीट होता. जीवनदान भेटले. फ्रीट होता. आम्हाला वाटलं होतं यष्टा उद्ध्वस्त परंतु नाही. आमचा बी लक्ष नव्हता पण आमचे साथी समालोचक यांचा मात्र खरोखर पूर्णपणे मॅचवर लक्ष. आम्हाला वाटलं तो मोबाईल मध्ये काय दुसरं पाहतोय पण नाहीये. मॅचवर लक्ष आहे. अकुटप्प्यात फिरकावून दिले मैदानाच्या बाहेर
पंच आमच्याकडे वळतील. येतोय उत्तुंग भरारी मारला षटकार. लगेचच खरोखर कौतुक करा एवढं कमी. त्वरित चेंडू मैदानाच्या बाहेर गेला की त्वरित चेंडू मैदानाच्या आतमध्ये येतोय. शिवकृपा मित्रमंडळ तामणे. मंगेश कोंडरे साहेब आणि पांडुरंग गोळे साहेब यांचं येथे आगमन झालेले. साहेब आपण व्यासपीठावर पुन्हा एकदा मोठा प्रहार स्क्वेअर लेग लिडन मध्ये चेंडूने ओलांडली सीमारेषा. एक कुतुंग येतोय षटकार. इतिहासच घडला पाहिजे. या धाटणीचे फलंदाजी पाहायला मिळते कृष्णा यांच्या बॅटमधून. चौकार षटकार पुन्हा एकदा षटकार. धावसंख्येत होते बदल. धावसंख्या जाऊन होते 48. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मोठा प्रहार. उंची जास्त आहे लांबी कमी आहे. घडतंय काय आणि मात्र आता आवाक्याच्या बाहेर वन धावून चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. मिळतील धावा 4. आता जिंकण्याचे 2 चेंडू 27 धावा. म्हणतात ना जिंकलो तरी इतिहास नाही हरवलो तरी इतिहासच घडला पाहिजे. या दाटणीची फलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा मोठा प्रहार. क्षेत्ररक्षक तेथे तैनात आहे मिडविकेट मध्ये आणि तिथे मात्र एक धाव पूर्णपणे आणि एका धावे समाधान मानावं लागते. एक चेंडू 26 धावा. पूर्णपणे पक्कड झालेली आहे ती न्यू हनुमान जय हनुमान खांबेश्वरी संघाची. प्रत्येक गोले आणि टीमची अभिजित जाधव आणि टीम काय टीमवर्क पाहायला मिळाला आपल्याला. पुणे शेवटचा चेंडू घेऊन आडव्या बॅटनं मिड विकेटचा क्षेत्ररक्षक तैनात आहे. त्याने येथे चेंडू अडवला आणि येथे जय हनुमान खांबेश्वरवाडी हा संघ विजय झाले. दोन्ही संघांचे असेल हार्दिक हार्दिक स्वागत. या ठिकाणी आमचे मंगेश कोंडरे साहेब आणि पांडुरंग गोळे साहेब. साहेब या आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचंय. तर मंगेश कोंडरे साहेब हरिभक्त पारायण मंगेश कोंडरे साहेब आमच्या तुमच्या शुभ हस्ते इथे टॉस करण्यात येतोय. तर दोन्ही संघाचे